आता एक मोठी बातमी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय बंगल्याबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। देवगिरी बंगल्याबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा करण्यात आलेला आहे। आज मराठा क्रांती मोर्चेकडून बंगल्यावरती आंदोलन करण्यात येणार आहे आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आंदोलकांनी केलेली आहे। मंगळवारी ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी आंदोलन करण्यात आलं होतं। आंदोलनामध्ये भाजपचे कार्यकर्ते सामील झाल्यामुळे विरोधकांनी टीकास्त्र डागलं होतं। आणि साम टीव्हीवर आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्याबाहेर सुरक्षा व्यवस्थेत आता वाढ करण्यात आलेली आहे। अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडे। सचिन, सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आज अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानावरती आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बघतोय की अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्याच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी इकडे तैनात करण्यात आलेली आहे। 11:30च्या सुमारास हे आंदोलन होईल अशी अपेक्षा आहे। काल आपण बघितलं की मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने मातोश्रीवरती आंदोलन करण्यात आलं होतं। यावेळी कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या विरोधात घोषणाबाजी केली होती। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण या संदर्भात राजकीय पक्षांची नेमकी भूमिका काय हे त्यांनी स्पष्ट करावं, यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने सगळ्याच राजकीय नेत्यांच्या घरावरती आंदोलनं केली जात आहेत। काल मातोश्रीवर त्यांनी आंदोलन केलं आणि आज अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानावरती आंदोलनाची हाक दिली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बघतोय की पोलीस सुरक्षेमध्ये कमालीची वाढ करण्यात आली आहे। नक्कीच सचिन, वेळोवेळी तुमच्याकडे सर्व अपडेट घेत राहणार आहोत। धन्यवाद तुर्तास दिलेल्या या संपूर्ण अपडेट्स। आता एक मोठी बातमी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय बंगल्याबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। देवगिरी बंगल्याबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा करण्यात आलेला आहे। आज मराठा क्रांती मोर्चेकडून बंगल्यावरती आंदोलन करण्यात येणार आहे आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आंदोलकांनी केलेली आहे। मंगळवारी ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी आंदोलन करण्यात आलं होतं। आंदोलनामध्ये भाजपचे कार्यकर्ते सामील झाल्यामुळे विरोधकांनी टीकास्त्र डागलं होतं। आणि साम टीव्हीवर आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्याबाहेर सुरक्षा व्यवस्थेत आता वाढ करण्यात आलेली आहे। अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडे। सचिन, सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आज अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानावरती आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बघतोय की अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्याच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी इकडे तैनात करण्यात आलेली आहे। 11:30च्या सुमारास हे आंदोलन होईल अशी अपेक्षा आहे। काल आपण बघितलं की मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने मातोश्रीवरती आंदोलन करण्यात आलं होतं। यावेळी कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या विरोधात घोषणाबाजी केली होती। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण या संदर्भात राजकीय पक्षांची नेमकी भूमिका काय हे त्यांनी स्पष्ट करावं, यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने सगळ्याच राजकीय नेत्यांच्या घरावरती आंदोलनं केली जात आहेत। काल मातोश्रीवर त्यांनी आंदोलन केलं आणि आज अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानावरती आंदोलनाची हाक दिली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बघतोय की पोलीस सुरक्षेमध्ये कमालीची वाढ करण्यात आली आहे। नक्कीच सचिन, वेळोवेळी तुमच्याकडे सर्व अपडेट घेत राहणार आहोत। धन्यवाद तुर्तास दिलेल्या या संपूर्ण अपडेट्स। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।